नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये MSCIT इरा सेशन 2 बघणार आहोत. तर सुरू करूया. लॅब अवरला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. नेहमीप्रमाणे तुम्हाला टायपिंग प्रॅक्टिस अगोदर करायची. टायपिंग प्रॅक्टिसला क्लिक करा. त्यानंतर स्टार्ट एक्झाम करा. नेक्स्ट आणि या ठिकाणी जे लेसन दिलेले तुम्हाला ते टाईप करा. के स्पेस स्मॉल के आहे, चुकलं त्यामुळे आता हे बॅकस्पेस होत नाही. के स्पेस टी स्पेस डी स्पेस अशा प्रकारे हे टायपिंग करा. आणि हे टायपिंग झाल्यानंतर इथे तुम्हाला सेव्ह करायचं आहे. सेव्ह करा, ओके करा, येस करा आणि हे एंड एक्झाम हे टेक्स्ट कन्फर्मेशनसाठी इथे टाईप करा आणि ओके करा. त्यानंतर आपण बघूया आता नॉलेज चेक. स्टार्ट एक्झाम. तर प्रश्न आहे बघा, इफ यू विश टू अरेंज द ओपन टास्क विंडो विच ऑफ दीज ऑप्शन विल यू यूज. तर टास्क व्ह्यू कोणता यामध्ये, तर सेकंड नंबरचा आन्सर आहे याचा. तर या बटनला टास्क व्ह्यू म्हणतात. याच्याने सर्व बॅकग्राऊंडला चालू असलेले जे ॲप्लिकेशन्स आहेत ते आपल्याला पाहता येतात आणि त्यांना अरेंज करता येतं व्यवस्थित. तर सेकंड आन्सर याचा करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग बटन्स विल यू यूज टू टर्न द हेडफोन ऑन ऑर ऑफ. तर हेडफोन ऑन ऑफ करण्यासाठी कोणती की वापरलं जातं, कोणतं बटन. तर सेकंड नंबरच्या इमेजमध्ये जे दिसतं आहे चित्र ते आहे. तर सेकंड आन्सर याचं करेक्ट आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन, विच ऑफ द हायलाइट ऑप्शन विल हेल्प यू इन ॲडजस्टिंग द व्हॉल्यूम ऑफ युअर सिस्टीम. तर सिस्टीमचा व्हॉल्यूम कशाने ॲडजस्ट करू शकतो आपण. सेकंड आन्सरमध्ये जे इमेज दिसते तर हे व्हॉल्यूम आहे. हा क्वेश्चन मित्रांनो MSCITच्या फायनल एक्झाममध्ये पण तुम्हाला पाहायला मिळतो, व्हॉल्यूम कसा कमी होतो. तर सेकंड आन्सर याचं करेक्ट आहे. अँड फोर्थ क्वेश्चन, वेअर विल यू प्लग इन द हेडफोन टू लिसन टू द ऑडिओ ऑन युअर कम्प्युटर. तर हेडफोन तुम्ही कुठे कनेक्ट कराल कम्प्युटरला असं म्हणणं आहे. तर सेकंड नंबरच्याच इमेजमध्ये हे आन्सर दिलं आहे. तर या ठिकाणी CPUला हेडफोन कनेक्ट केला जातो. तर सेकंड आन्सर इज करेक्ट. अँड फिफ्थ क्वेश्चन, विच ऑफ दीज डिव्हाइस विल यू यूज टू लिसन टू साऊंड अँड म्युझिक ऑन युअर कम्प्युटर. तर कोणत्या डिव्हाइसने आपण गाणे ऐकू शकतो. तर फर्स्ट इमेजमध्ये जे दिसतं आहे हेडफोनची इमेज, तर हे आहे याचा आन्सर. फर्स्ट आन्सर इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फिजिकल पार्ट of a computer that you can see and touch are collectively called as. तर फिजिकल पार्टला याला हार्डवेअर म्हणतात. सेवन क्वेश्चन, अ पर्पज ऑफ अँड डॅश डॅश इज टू ऑर्गनाइज अँड कंट्रोल हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर सो दॅट द कम्प्युटर स्मार्टफोन वेअर इफिशियन्टली वेल. तर याचा आन्सर आहे ऑपरेटिंग सिस्टीम. आठवा प्रश्न आहे, अँड डॅश डॅश डिटरमाइन विच कम्प्युटर रिसोर्सेस विल बी युटिलाइज फॉर सॉल्विंग which problem and the order in which they will be used. तर याचा आहे आन्सर ऑपरेटिंग सिस्टीम. नाइन्थ क्वेश्चन आहे बघा, द डेस्कटॉप कन्सिस्ट ऑफ 3 मेन पार्ट्स. तर याचं आन्सर आहे आयकॉन्स, वॉलपेपर अँड टास्कबार. तर हे 3 मेन पार्ट आहे डेस्कटॉपचे. अँड लास्ट क्वेश्चन, स्टार्टिंग ऑर रिस्टार्टिंग अ कम्प्युटर इज कॉल्ड ॲज. तर याला बूटिंग म्हणतात मित्रांनो. कम्प्युटर सुरू किंवा पुन्हा सुरू करण्याला बूटिंग म्हणतात. MSCIT एक्झामचा फायनल एक्झामचा क्वेश्चन आहे. तर या ठिकाणी नॉलेज चेक पूर्ण झालं, येस करायचं, एंड एक्झाम इथे टाईप करा, कन्फर्म करा आणि ओके करा. लास्ट टेस्ट आहे सेशन कम्प्लिशन टेस्ट. आता याला क्लिक करा, त्यानंतर स्टार्ट एक्झाम करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वाय आर प्रोसिजर अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अन इन्फॉर्मेशन सिस्टीम. तर याचा आन्सर आहे बघा सेकंड नंबरचं, प्रोसिजर युजर मॅन्युअल आर ऑलवेज युजफुल टू द एंड युजर ॲज इट इज गिव्ह स्टेप बाय स्टेप गाईडलाईन अबाउट सॉफ्टवेअर प्रोडक्ट. तर सेकंड आन्सर याचं करेक्ट आहे. सेकंड नंबरचा क्वेश्चन, डाटा बाय इटसेल्फ इज नॉट युजफुल अनलेस इट इज प्रोसेस ऑप्टेड इन्फॉर्मेशन. तर थर्ड आन्सर याचं करेक्ट आहे. Third question, a track on disk is one of the many circular ring shapes area where data is written magnetically. तर याचा आन्सर आहे ट्रू. फोर्थ क्वेश्चन, अनइन्स्टॉल प्रोग्राम हेल्प्स अस टू रिमूव्ह अनवॉन्टेड प्रोग्राम्स इन्स्टॉल्ड इन द कम्प्युटर. तर याचा आन्सर आहे बघा ट्रू. अँड लास्ट क्वेश्चन, डॅश डॅश युटिलिटी आयडेंटिफाय अननेसेसरी फाईल्स ऑन द हार्ड डिस्क अँड इरेज देम बेस्ड ऑन युजर्स कमांड. त्याचा आन्सर आहे डिस्क क्लीनअप. तर अननेसेसरी फाईल ज्या असतात आपल्या कम्प्युटरमध्ये त्या डिस्क क्लीनअप टूलद्वारे आपण काढू शकतो. तर मित्रांनो इथे आपली ही सेशन कम्प्लिशन टेस्ट पूर्ण झाली
आणि आता आपण करूया एंड एक्झाम टाईप करा आणि त्यानंतर इथे कन्फर्म करा, ओके करा. तर अशा प्रकारे हे सेशन 2 इथे पूर्ण झालं. तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला तर एक लाईक जरूर करा. चॅनलला जर नवीन असाल सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच आपण पुढच्या सेशन 3च्या व्हिडिओमध्ये.